श्री राम जय जय राम। 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 नमस्कार, आज दिनांक 22 ऑक्टोबर। श्रीराम जय जय राम। मुखी नाम नीतीचे आचरण, हृदय भगवंताचे प्रेम। ज्याच्या मुखात नाम आहे त्याच्या हृदयात राम आहे खास। ज्याच्या हृदयात राम आहे तो राम म्हणूनच मी पाहतो। प्रपंचामध्ये जोपर्यंत आपण भगवंत आणला नाही तोपर्यंत प्रपंचाला पूर्तता नाही आली। प्रपंचाचे आपण मालक बनूया, प्रपंचाचे गुलाम नाही आपण बनू। जो प्रपंचाचा गुलाम बनेल त्याला समाधान कसे मिळेल? सुख हे लोकांकडून मिळते, समाधान हे अंतर्यामातून मिळते। लोकांकडून येते ते सुख, आतून येते ते समाधान। समाधान दुसऱ्यावर अवलंबून नसते, ते माझे मला मिळविता आले पाहिजे। समाधान हे देण्यासारखे नाही आणि घेण्यासारखेही नाही। माझी वासना माझ्या ताब्यात असली पाहिजे। ज्याने परमात्म्याला आपला म्हटला त्याची वासना नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही। प्रपंच टाका असे मी कधी सांगत नाही। प्रपंच टाकून परमार्थ मिळत नाही अशी माझी खात्री आहे। प्रपंच असला पाहिजे असेही नाही। प्रपंच नसला तरी चालेल आणि असला तरी बिघडत नाही। प्रपंच करा पण समाधान ठेवा। मुखाने भगवंताचे नाम, नीतीचे आचरण आणि हृदयात भगवंताचे प्रेम ठेवा। इतर कशाने साधता येणार नाही ते प्रेमाने साधेल। आपण जसे आपल्या आईबापांवर, मुलाबाळांवर प्रेम करतो तसे भगवंतावर प्रेम करावे। ज्ञानेश्वरांचे जाऊ द्या, ते विद्येचे सागर होते, परमात्मा स्वरूप होते। पण तुकारामांजवळ काय होते? तुकाराम बुवांजवळ अशी काय विद्या होती? पण त्यांनी देवावर किती प्रेम केले। आज लाखो लोक पंढरीला जातात ही त्याचीच साक्ष आहे। तसे प्रेम करायला तुम्ही शिका। घरात असे वळण ठेवा की सर्वांचे भगवंताकडे लक्ष लागेल। भाषा गोड असावी, कधी कडू नसावी, लोण्यासारखी असावी। शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असे वाटावे, रागावला तरी त्यात गोडी आहे असे वाटावे। भाषा गोड व्हायला आपण निस्वार्थी बनल्याशिवाय नाही येणार। गोकुळासारखे घर असले तर असू द्या, पण गोकुळाला शोभा आणणारा परमात्मा त्यात पाहिजे। गरिबी कितीही असली तरी ते घर सुखरूप दिसेल असे खास। आम्हाला भगवंताचे खरे प्रेम असेल तर आम्ही त्याच्याकडून प्रपंचातली काही अपेक्षा करणार नाही। चोराने चोरीचा नवस केला आणि प्रापंचिकाने प्रपंचिक गोष्टींकरता नवस केला, काय फरक आहे? दोघांनी भगवंत नको आहे। भगवंताचे विसर यासारखे पाप नाही, भगवंताचे स्मरण यासारखे पुण्य नाही। ते स्मरण आपण अखंड राखण्याचा प्रयत्न करूया, नामात राहूया, म्हणजे आपल्या कर्तव्याची जाणीव आपल्याला बरोबर होईल। दुसऱ्यापासून सुख मिळविण्याचा प्रयत्न करणारा मनुष्य प्रपंची होय। श्रीराम जय जय राम। श्री राम जय जय राम। आपण सर्वत्र परमेश्वर पाहावा आणि जय स्थळी आपल्याला केवळ परमेश्वरच दिसावा। यातच आपल्या आयुष्याचं खरं सार्थक आहे, नाही का? आणि यातच साऱ्याची सुफल संपूर्णता आहे। आपल्या आयुष्याचं साधन म्हणजेच त्याचं अखंड स्मरण आणि नामस्मरण, आणि आपल्या आयुष्याचं अंतिम आणि शाश्वत साध्य म्हणजे आपल्या भगवंताची प्राप्ती। म्हणूनच आपण अखंड त्या परमेश्वराचं स्मरण करूया, त्याचं नामस्मरण करूया आणि आपल्या आयुष्यातलं समाधान प्राप्त करूया, हीच त्या गुरुचरणी प्रार्थना। आज मोठा सण पाडव्याचा, बलिप्रतिपदा। पती पत्नीच्या प्रेमाचं प्रतीक असलेला सण सर्वत्र आज घरोघरी साजरा केला जातो। आणि आज महाराजांनी जसं आपल्या प्रवचनातही सांगितले की साऱ्याच गोष्टींचा आणि साऱ्याच नात्यांचाही, अर्थात जो मूळ आधार असतो, बैठक असते, ती असते प्रेमाची। प्रत्येक गोष्टीत आणि नात्यातही ज्यावेळी छान प्रेम असतं, सामंजस्य असतं, त्याचवेळी प्रत्येक नातं हे सुफल संपूर्ण होतं। या शुभदिनाच्या तुम्हा साऱ्यांनाच मंगलमय आणि प्रेममय शुभेच्छा आणि तुम्हा साऱ्यांसाठीच खूप सारी गुरु ब्लेसिंग्स।
श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय